नमस्कार, तृप्ती पोस्टोड्यामध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चटपटीत व्हेज कुरकुरीत सँडविच ही रेसिपी बनवणार आहोत. नाश्त्यासाठी सगळ्यात सोपी पटकन बनवता येईल आणि सगळ्यांना आवडेल असा प्रकार म्हणजे सँडविच. आज आपण असं झटपट करता येईल असा सँडविच प्रकार दाखवणार आहोत. चला मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य आधी इथे बारीक कट केलेला गाजर आणि त्यानंतर आणि टोमॅटो बारीक कट केलेला आहे. शिमला मिरची घेत आणि बारीक कट केलेला कांदा तो पण घेतलेला आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर ती पण घेतलेली आहे. आता हे सर्व काढून घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपण केचप टाकून घेऊ. आणि मेयोनीज टाकून घेऊ. मग ते सर्व चमच्याने छान असे मिक्स करून घेऊ. पाहू शकता मस्त असे मिक्स झालेले आहे. आता मी इथे 5-6 ब्रेड घेतलेले आहेत. आता एक ब्रेड घेऊन त्यावरती मिक्स केलेली थोडीशी भाजी घेऊन टाकून घेऊ. मग ते चमच्याने सर्व बाजूने पसरून घेऊ. त्यानंतर वरून थोडंसं चीज किसून घेऊ. ते सर्व बाजूने पसरून किसून घेऊ. मग लगेच वरून ब्रेड घेऊन हलक्या हाताने दाबून ठेवू. मग वरून बटर सर्व बाजूने पसरून लावून घेऊ. मग इकडे गॅसवरती पॅन चांगले गरम झालेले आहे. आता आपण त्यावरती सँडविच ठेवून वरून बटर लावून घेऊ. बटर लावलेली बाजू खाली ठेवूया. नंतर पॅनवर ठेवल्यावर वरच्या बाजूने पण लावून घेऊया. मग आपण छान असे 2-3 मिनिटे दोन्ही बाजूने भाजून घेऊया. मस्त अशा हाताने फिरवत भाजून घेऊ. आता दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे. छान रंग पण आलेला आहे. सँडविच उलटून दोन्ही बाजूने कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान असं शेकून घेऊया. तुम्ही सुद्धा घरच्या घरी सँडविच बनवू शकता आणि आपल्या घरच्यांना सुद्धा खुश करू शकता. अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतो. हा सँडविच एकदा नक्की करून पहा. मग चला गरमागरम आणि चिली सॉस सोबत सर्व करूया. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.